हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कशा आहात एव्हरीवन? आय होप छान मजेत असेल तुम्ही. तर या ब्लॉगसाठी मध्ये थोडा गॅप झाला होता, पण आज घेऊन आले तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. सो हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया व्हिडिओला. तर गाईज, आज आमचं अगदी अचानक गावाकडे जायचं ठरलं आणि घरातील सगळी कामे पटकन आवरून घेतली. नंतर मी तयार होत होते आणि माझे इयरिंग्स सापडत नव्हते, तर इथे मी तुम्हाला शोधून देत आहेत इयरिंग्स. आणि घरात थोडी धावपळ सुरू झाली होती आमची. मग मी पटकन रेडी झाले आणि झाडांना पाणी टाकून घेतलं. काही कामे बाकी होती ती केली. नंतर पिशवीमध्ये सामान टाकून घेतलं आणि डीमार्टला जायचं होतं. तर आलो इथे मध्ये जाऊन थोडंसं ग्रोसरी घेतली, स्नॅक्स वगैरे घेतलं आणि घरासाठी सामान घेतलं थोडंसं. नंतर मी आले आणि मला काही घेणार नाही असं होते का, तर मी मला लेगिन्स घेतली नंतर. आणि मग पूर्ण असं सामान घेतलं आणि तिथे खूप रश होती, आज संडे होता म्हणून. बिल काउंटरला बिल वगैरे केलं आणि पूर्ण सामान घेऊन आम्ही गावाकडे निघालो. ऊन तर खूप जास्त झालं होतं, कारण 1:30 वाजला होता आम्हाला निघायला. मग आलो इथे आणि हे आहे आमचं गावाकडचं घर. तर घरात सगळे नातेवाईक जमले होते, कारण माझ्या दीराची MSF मध्ये निवड झाली. ही खूप आनंदाची बातमी होती, म्हणून सगळे जमले होते. त्यामुळं घरातलं वातावरण खूप उत्साही आणि आनंदी झालं होतं. मग सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, गप्पा गोष्टी झाल्या, फोटो वगैरे काढल्या आणि असा झाला आमचा छोटासा कार्यक्रम. तर आमच्या नातेवाईकांनी नीतूचं ऑपरेशन झालं म्हणून त्यांना पण कपडे आणले होते आणि मला पण साडी वगैरे आणली होती. त्यानंतर सगळे मिळून शेताकडे गेले आणि मी नाही गेले, कारण जेवणाची तयारी बाकी होती. नंतर मी आणि माझ्या जाऊबाईंनी मिळून तयारी केली आणि सगळे आले होते म्हणून चिकन आणलं होतं. तर मी चिकनच्या भाजीला फोडणी दिली आणि हे आमचा बिट्टू इथे थांबून मला एवढे जास्त प्रश्न विचारत होता. आंटी, तू भाजी करायलीस, काय टाकायलीस भाजीमध्ये, काय नाही, सगळं विचारत होता मला थांबून इथे. एवढं कार्टून आहे ना हे आमच्या घरातलं. आणि नंतर ही अशी झाली भाजी. गाईज, आपण आलो आहोत आता आपला आहे शेतातला आखाडा समजते ना. हा आहे आमचा पाण्याचा बोर, ज्याला 200 ते 250 फूट बोर आहे आमचा. त्याला खूप पाणी आहे. हे आमचे आहेत बाबा बसलेले आहेत इथे. हा आमचा आखाडा आहे छोटासा. तर तुम्ही बघू शकता, आणखी आमच्या आखाड्यावर आमच्या सोबत आहे एक गाय, एक वासरू आणि हे न्यूबॉर्न आणि तुम्ही हे न्यूबॉर्न बेबी बघू शकता. बघा किती छान आहे ते.
इथं गाईज हे बघा आमचं शेत. तर गाईज तुम्ही बघू शकता ही आमची शेती आहे. ही जी पट्टी दिसत आहे वांगे लावलेली आमच्या हिश्श्याचे आहे आणि हे इकडे झाडं शेवग्याचे झाडं वगैरे दिसत आमच्या काकाच्या हिश्श्याचे आहे. तर तुम्ही बघू शकता माझे पप्पा जे आहेत ते भाजीपाल्याचेच व्यापारी आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता हे वांगे आहेत बघा. आणि आमच्या काकाने लावलेलं आहे मोसंबी. तुम्ही शेवग्याचं झाड पण बघू शकता. फार्म आहे तर बघू शकता तुम्ही आमच्या टमाट्याच्या झाडाला किती टमाटे लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. एक जवळपास जवळपास 1 महिना झाला. 1 महिन्यात टमाटे इतके येत आहेत. रोजचे 2 ते 3 डाली निघत आहे. तर गाईज नितूनी तुम्हाला आमचं शेत दाखवलं किती छान हिरवगार दिसत आहे, पण माझं जाणं झालं नाही. तर नितूची ब्लॉगिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर हे सगळे शेताहून आले आणि खूप सारा भाजीपाला आणला होता. इथे यांनी सगळे वाटून घेत आहेत भाजीपाला. तर त्यानंतर जेवण तयार झाले होते तर यांनी सगळ्यांनी बसून जेवण केलं अगोदर. तर बायकांचे जेवणं राहिले होते. नंतर आम्ही सगळे एकत्र बसून गप्पा मारत जेवलो आणि असं कुटुंबासोबत एकत्र बसून जेवणं, हसणं, गप्पा मारणं कधीतरी सगळे एकत्र आले की छान वाटते आणि याच्यामुळं आमचा दिवस पण छान गेला. चला तर जेवणं वगैरे झाले आणि ज्याच्या त्याच्या घरी सगळे गेले. नंतर आम्ही पण निघालो. उशीर झाला होता तर माझी नंदबाई आमच्यासोबतच आली कारण त्यांचं पण घर आमच्या तिकडेच होतं. त्यामुळं नंतर नंदबाईला सोडला आणि आम्ही आलो घरी आणि खूप जास्त थकलो होतो. आज खूप लांबचा प्रवास झाला. तर माझं सासर काय जवळ नाही, खूप लांब आहे. तरी पण सगळ्यांना भेटून छान वाटलं आणि ते फ्रेश झाले आणि खूप जास्त थकले होते तर 1 कप चहा बनवला आणि घेतला. चला तर तुम्हाला कसा वाटला गावाकडचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.